Suhas, keep it up. येस सर. आज आपण विसंगत पद ओळखा आपण मागच्या 2-3 दिवसापासून घ्यायला लागलो. आज आपण या चॅप्टरचा या टॉपिकचा शेवट करणार आहोत. त्याच्यानंतर उद्या आपण वेगळा टॉपिक किंवा दुसरा टॉपिक घेणार आहोत. ह्याच्यावर आपण भरपूर उदाहरणं घेतलीत. आपण तरी 1 मिनिट थांबू आपण, नाहीतर सुरू केल्यानंतर मग आपण काय थांबत नाही. मग आपण सुरू करू. हं? आता काही थांबायचं नको, कारण की आपल्याला कमीत कमी 10, 12, 15 उदाहरणं तरी आपली मिनिमम झाली पाहिजे. आपल्याला हे करत असताना अक्षर मालिका म्हणजे ABCD झेड पर्यंत घेत होतो आपण. आणि ए ला आपण 1 नंबर देतो, बी ला 2 नंबर देतो, सी ला 3 नंबर, डी ला 4 नंबर, असं आपण झेड पर्यंत 26 नंबर करतो. बऱ्याच वेळा झेडच्या पुढे सुद्धा काही संख्या असतात. झेडच्या पुढे ए ए आपण 27 धरतो, बी 28 धरतो, सी 29 धरतो आपण. हे सगळे अंक आपण त्या पद्धतीने धरतो. हम्म अक्षर आपण ते नंबर त्या पद्धतीने करतो. बऱ्याच वेळा हे गणित सोडवताना सुद्धा पाठीमागचे जे नंबर आहेत, म्हणजे ए ला 1 नंबर देतो, काही वेळेस बी ला 2 नंबर देतो, सी ला 3 नंबर देतो. तर काही वेळेस जी शेवट आहे झेड, झेडला सुद्धा आपण उलट करत जातो. म्हणजे झेडला 1 नंबर, वाय ला 1 नंबर, एक्स ला 3 नंबर, या पद्धतीने सुद्धा काही उदाहरणं आपण सोडवत असतो. म्हणजे उदाहरणात काय, समजा ए ला 1 नंबर देतो आपण. ब्लर यायला लागले. ओके. ए ला 1 नंबर, बी ला 2 नंबर, सी ला 3 नंबर. आणि आपण काय करतो, असं करत 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 आपण समजा डब्ल्यू, एक्स, वाय, झेड. डब्ल्यू ला आपण 23 देतो, 24, 25 आणि 26. काही वेळेस हा झेड ला 1, 2, 3, 4, म्हणजे ए झेड हा बरोबर घेतो, कारण की ए हा पहिल्यांदा आहे, तर झेड सुद्धा पहिल्यांदा आहे. आपण आता काही उदाहरणं आहेत बरं का, हे तुम्हाला आपण पुढं करताना करूत आपण. ठीक आहे. डी क्यू, बी क्यू, आर बी, सी पी, एल जी. बी क्यू काय आहे, बी क्यू चा नंबर काय, बी चा 2 नंबर आहे, क्यू चा नंबर 17 आहे. आर बी, आर चा नंबर 18 आहे, बी चा नंबर 2, सी पी 3, पी चा नंबर 16, एल जी 12, जी 7. आता तुम्हाला इथं काय दिसतंय,
दोन 17, 18 2, 3 16, 12 7. आता इथं काय फरक तर नाही. 17तून 2 गेले 15, 18तून 2 गेले 16, 16तून 3 गेले 13, 12तून 7 गेले 5. फरक तर नाही सेम. इथे बेरीज करा. 2 आणि 7, 2 आणि 7, 2 आणि 17, 19, 18 आणि 2, 20, 3 आणि 6, 19, 12 आणि 7, 19. हो का? 19 बेरीज आहे याची. ह्याची बेरीज 20 आहे, ह्याची बेरीज 19 आहे, ह्याची बेरीज 19 आहे. म्हणजे विसंगत पद कोणतं आलं आपलं? RB. बेरीज 20 आहे. चला पुढचं करा. MNZA, FUHA, KPXC, RIRVE. सोडवायलात का? सोडवल्यात का सगळेजण? MNZA का सोडवू मी सांगू? सांगू का? ओके. ओके. नंबरिंग करून झाली का तुमची? नंबरिंग करून झाली का? बघा आता. नंबरिंग ह्याची काय येते? 13, 14, 26, 1, 6, 21, 8, 19, 11, 16, 24, 3, 9, 18, 22, 5. आता ही नंबरिंग झाल्यानंतर काय काय करून बघितलं तुम्ही? त्याची बेरीज केली का? त्याची बेरीज करा. काय येते? 13, 14, 26, 1. बेरीज मला वाटतं 54 येते. ह्याची बेरीज किती येते? ह्याची सुद्धा बेरीज मला वाटतं 54 येते. ह्याची बेरीज 54. ह्याची बेरीज 54च येते. सगळ्यांची बेरीज 54 येते. 18 आणि 9, 17, 17 आणि 27, 27 आणि 22, 27 आणि 22, 39, 49 आणि 5, 54. बरोबर आहे. ऑप्शन 3. बर. कशामुळे ऑप्शन 3 आहे? ZA
FUHS KPXC. कोण सांगल? तुमच्यापैकी कोण सांगू शकतंय का? कोण सांगू इच्छित आहे का? बघा, इथं मला वाटतं विसंगत पद हे येत आहे असं वाटतंय मला. बघा, 13 14, 26 1. हा, आता इथं बघा, हे पाठीमागून 26 आहे. इथंही बघा, पाठीमागून 24 आहे, पाठीमागून 22 आहे. HS MN 13 14, FU. आता इथं बघा, M 13 आहे. Nचा नंबर बघा बरं, Nचा पाठीमागून नंबर 13च आहे. हं? समोरून 13 आहे आणि पाठीमागून Nचा नंबर 13 आहे. झेड 1 नंबर आहे. इथं बी ए हा 1 नंबर आहे. इथं FU, Fचा नंबर काय पाठीमागून? का 21. चा नंबर सुद्धा 21च आहे. हं? HS HS 19 19. K 11, P सुद्धा 11च आहे. XC बरोबर आहे. 24 पाठीमागून. I R 18 VE कोणताच नियम इथं लागू होत नाही. इथं मला वाटतं, पण इथं HS FU हा, गायत्री ताई बोला, सांगा. सर, आपण हम्म. एम एन बघितलं, त्यांच्यामध्ये हो डिस्टन्स नाहीये. झेड नंतर लगेच हो ए आलेला आहे. हो एफ मध्ये आणि यू मध्ये जवळजवळ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15चा डिस्टन्स आहे. आणि हो एच पासून एस चा डिस्टन्स 12 पर्यंतचा आहे. हो के नंतर पी पर्यंतचा डिस्टन्स 1 2 3 4 5व्या अक्षरावर आहे. हो एक्स पासून सी चा डिस्टन्स 5व्या अक्षरावर आहे. हो आय पासून आर चा डिस्टन्स आय पासून आर चा डिस्टन्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 नाही 10 पर्यंत आहे. हा, आणि व्ही पासून हम्म. ई चा डिस्टन्स 10व्या म्हणजे 10 नंबर आहे. चालेल, बघू आपण. मला लक्षात नाही आलं हे.
म्हणजे ठीक आहे बघू. नंबर्सचे डिस्टन्स मोजले मी सर. हो 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 म्हणजे एम आणि एन कनेक्ट आहेत, म्हणजे एका पाठोपाठ आलेले आहेत. झेड नंतर हो ए लगेच येतो रिव्हर्स हो. मध्ये. हो हा, आणि एफ हो. पासून यू च डिस्टन्स म्हणजे नाही जमत आहे. एफ च हा, आणि ह्यांचं यू च अंतर आहे, डिस्टन्स. ह्याच्यामध्ये अंतर आहे, हा, ह्याच्यामध्ये अंतर आहे, ह्यांचे ह्याच्यामध्ये अंतर सेम आहे आणि एफ यू एस एच एस च अंतर सेम नाही आहे. सलग आलेत, सलग. हा. ठीक आहे. ठीक आहे, आपण एक कन्फर्म बघू आपण. ठीक आहे. व्ही ठीक आहे. एफ टी बघू आपण. हा, व्ही एफ टी 22, 20, 6, 18, 16, 10. बी एक्स सी बी 2, 4, एक्स 24, वाय सी डब्ल्यू, वाय डब्ल्यू सी 3 आहे. आता 22, 6, 20. त्याची बेरीज करा. 20 आणि 42, 42, 6 काही संबंध नाही. 18 आणि 16, 34 नाही, काही मधल्याचा काही संबंध नाही. 2 आणि 4 मधल्याचा काही संबंध नाही. त्याची बेरीज सुद्धा वेगवेगळी येते. हम्म. आणि मला वाटतं सगळं समबेरीज येते. त्याची फार तर थोडं हे विषम आकडे दिसायला लागले. 25, 3, 26, 25, 3, 23. बाकीच्या सर्व समसंख्या आहेत. अजून काय आहे का बघू आपण. एफ एफ चा आकडा काय आहे? 6 आणि 21 आहेत. जे चा आकडा काय आहे? 10 आणि 17. 24 चा काय आहे? 3 आहे. सी चा काय आहे? 24 आहे. आपण जे चा पाठीमागून आकडा घेतलाय. एफ चा नंबर पाठीमागून काय? 21. जे चा पाठीमागून आकडा काय? 17. एक्स एक्स पाठीमागून आकडा काय? 3 आहे. सी चा काय आकडा आहे? आपण पाठीमागून घेतलाय बरं का, 24. आता इथं 22 आणि 20, 42. 42च्या अर्ध 21. बघा, एफ चा नंबर 21. 18, 16. 18 आणि 16, 34. 34च्या निम्म 2, 17. 2 आणि 4, 6. 2 आणि 4, 6. 6च्या निम्म 2, 25 आणि 48. 48 ला 2 भाग दिला, 24. म्हणजे सगळेजण अर्धे अर्धे आलेत. इथं सुद्धा सेम यायला लागले सगळ्यांच. बघा, 22 आणि 20, 42. 42 ला 2 न भाग दिला, 21. 18 आणि 16, 34 भागिले 2, 17 येते. बी आणि डी 2 आणि 4, 6. 6 ला 2 भाग दिला, 3 येत आहे.
हम्म? आणि सी ला 24 दिले, आपण पाठीमागून घेतले बरं का 24. म्हणजे आता सी आकडा जो आहे तो आपण पाठीमागून घेतलेला आहे इथं. हम्म? आता 25 आणि 23 किती? 48. 48 ला दोन भाग दिला 24. VT 20, 21, 22, 16, 17, 18, 2, 3, 4 आणि 23, 24, 25. 2, 4, 3च्या पटीत पण येत आहे. 3च्या पटीत. त्याची बेरीज बघा बरं किती येते. 22 आणि 6, 28, 28 आणि 20, 28 आणि 20, 38, 48, 18 आणि 10, 28, 28 आणि 16, 28 आणि 16, 44. BXD ह्याची बेरीज 28, 30, 25, 25 आणि 23, 48 आणि 3, 51. ह्याला 3 भाग जातो, ह्याला 3 भाग जातो, ह्याला 3 भाग जातो, ह्याला 3 भाग जात नाही. लक्षात घ्या. जर आपण ह्यांची सगळ्यांची बेरीज केली, 22, 6, 20, 48, ह्याला 3 भाग जातो. RJP 44, ह्याला 3 भाग जात नाही. ह्याला 3 भाग जातो, 3 दाय 30, आणि ह्याला सुद्धा 3 भाग जातो. आता 3ची कसोटी तुम्हाला सर्वांना माहित आहे. 3ची कसोटी काय आहे? ज्या संख्येतील अंकांची बेरीज, ज्या संख्येतील अंकांची बेरीज 3च्या पटीत आहे, त्या संख्येला 3ने निशेष भाग जातो. आता इथं कोणकोणत्या संख्या आल्यात? 48 एक आली पहिल्या संख्येची बेरीज, दुसऱ्याची 44, तिसऱ्याची 30 आणि चौथ्याची 51 आली. आता ह्याला 3ने भाग जातो, कारण की 4 आणि 8 12 3च्या पाड्यात आहेत. 4 आणि 4 8 3च्या पाड्यात नाहीयेत. 3 10 30, 5 आणि 1 6. म्हणजे ह्याला 3ने भाग जातो, ह्याला 3ने भाग जातो आणि ह्याला सुद्धा 3ने भाग जातो. तर इथं विसंगत पद आरजेपी, आरजेपी येत आहे. तर XTB XTB राहू द्या, या हे राहू द्या, हे राहू द्या, हे नको राहू द्या उदाहरण. ET घ्या. ET, ET, DT,
CF आणि BB. 5 आणि 20 25. 3 आणि 9 3 आणि 6 9. 2 आणि 2 4. आणि 4 आणि 20 24. कोणता विसंगत आहे? हा 5चा वर्ग आहे 25. 9 3चा वर्ग आहे आणि 4 आहे 2चा वर्ग. म्हणजे ऑप्शन नंबर, हे सर्व पूर्ण वर्ग संख्या आहेत. 25 पूर्ण वर्ग संख्या आहे, 9 पूर्ण वर्ग संख्या आहे, 4 पूर्ण वर्ग संख्या आहे. BH. B H CI DP EV. V 22. V I रे. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25. विसंगत पद कोणतं आहे? BH. चला 7वं करा. फक्त एका विद्यार्थ्याचं आलंय उत्तर. बरोबर आहे. दुसऱ्या विद्यार्थ्याचं आलेलं आहे. बरोबर. तिसऱ्या उत्तर विद्यार्थी. राईट. चौथं. राईट. चला तरी पण सांगतो मी. CF. CF 2 अक्षर गाळलेले आहेत आणि जे .
म्हणजे 3 6 J च 10, TGK 4 7 4 7 K 11, EHEL GJ 7 10 M 13, 4 3 4 3 4 3 3 बघा. ऐ, फरक कितीचा आहे पहिल्यांदा? 3 6 म्हणजे 3चा फरक आहे दोघांमध्ये. 6 10 कितीचा फरक आहे? 4चा फरक आहे. 4 आणि 7 3चा फरक आहे. 7 आणि 11 4चा फरक आहे. E आणि H 3चा फरक आहे. 8 आणि 12 4चा फरक आहे. G आणि J 3चा फरक आहे. J आणि M 3चा फरक आहे. बघा, 3 4 3 4 3 4 म्हणजे विसंगत पद हे आहे. ओके. चला, कोण सांगताय? कोण सांगतो तुमच्यापैकी? इच्छुक आहे का तुम्ही सांगायला? उत्तर कोण सांगू इच्छित आहे तुमच्यापैकी? गायत्री ताई सांगतात का? येस सर. काजल. हा, काजल ताई तुम्ही सांगा मग. हा, श्रेया ताई सांगा तुम्ही. एक मिनिट थांबा, एक मिनिट.
सांगा. हॅलो. हा सांगा. हा सर बघा, पहिल्या ह्याच्यामध्ये दोनचा डिफरन्स येतो मध्ये, नंतर तीनचा येतो आणि नंतर चारचा येतो. दोनचा, तीनचा, चारचा. मध्ये ओके. मध्ये गॅपचं बघा. हा तसंच सेकंड मध्ये नाही येत, थर्ड मध्ये परत तसंच येतं आणि फोर्थ मध्ये हा, पण तसंच येतं. सगळ्यामध्ये दोनचा, तीनचा आणि चारचा डिफरन्स आहे. म्हणजे हा अक्षर वगळलेले आहेत. हा. हम्म. आणि ह्याच्यामध्ये येत नाही. नाही. बरोबर आहे. ठीक आहे. मला वाटतं सगळ्यांना आलं असेल हे. हम्म. तरी मी एक कोणतं आलेलं आहे मी दाखवतो आणि ही काय येत नाही एकदा बघतो. हा, जे आणि एल. जे आहे 10व, 10व आहे. यल, यल 12व आहे. ओ 15, यस 19. दोनचा, तीनचा आणि चारचा फरक. ओके. हा. आता जी, HIM, जी 7, H 8, GHI 9, M 13. ना ह्याच्यामध्ये फरक एकचा, ह्याच्यात एकचा, ह्याच्यात चारचा फरक. म्हणजे आहे ना, बघा 2 3 4, 2 3 4, 2 3 चा फरक येतो. फक्त ह्याच्यामध्ये फरक 1 1 4चा येतो. ओके. चला. GDA, IFC, YVT, PMJ. आज मी जे काही प्रश्न घेतलेत ना, ते मी सगळे बँकिंगच्या रिझनिंगच्या पुस्तकातले आहेत. हे बँकिंगच्या, जी IBPS परीक्षा बँकिंग घेत असते सर्वात पहिल्यांदा, तर IBPS बँकेची परीक्षा घ्यायची, त्यांच्या पुस्तकातले हे उदाहरणं आहेत. त्यांच्या पुस्तकातले उदाहरणं आहेत ही, थेट त्यांच्या पुस्तकातले, हिंदी पुस्तकातले मी उदाहरणं घेतलेली आहेत. अरिहंत प्रकाशन, अरिहंत प्रकाशनचे उदाहरण घेतलेले आहेत. डायरेक्ट मुद्दामून आपण हे, आणि सगळे वेगवेगळे उदाहरण आहेत. एकही वेगळं उदाहरण सारखं नाहीये. चला, कोण सांगताय ऐकलं? कोण सांगताय? चला, गायत्री ताई तुम्ही सांगा. 1 मिनिट थांबा. चला सांगा. सर जीडीए हा मध्ये तीन तीनचा डिफरन्स आहे. हा IFC मध्ये पण तीन तीनचा डिफरन्स आहे. हा. परत PMJ मध्ये पण तीन तीनचा डिफरन्स आहे. आणि हो, YVT मध्ये एका तीनचा आणि दोनचा डिफरन्स आहे. म्हणजे हे विसंगत आहे. हा, ओके. हे विसंगत आहे. ओके. हे ओ आहे. बँकिंगच्या पुस्तकातले हे उदाहरणं आहेत IBPS ची. परत या. हा हा. बरोबर आहे. कोण सांगताय? कोणतरी सांगा, पटकन सांगा आपल्याला. चला, चेतनाताई तुम्ही सांगा, तयार राहा. सोपं आहे.
सर, जो 10 नंबर क्वेश्चन आहे त्याच्यात K4O, तर त्याच्यात के ची पोझिशन 11, 4 आणि O ची पोझिशन 15. म्हणजे 11 प्लस 4 इज इक्वल टू 15. म्हणजे लास्ट जो डिजिट, लास्ट जे लेटर आहे त्याचे टोटल 15 येतात. जर सुरुवातीच्या 2 लेटरची सम केली तर, राईट. त्याच्यानंतर ओके परत पुढच्या याच्यात पण तेच आहे, C3F 3 3 6, ओके 3 3 6. नंतर नेक्स्ट 7 7 14, जी ओके 7 7 14. आणि ई मध्ये 5 5 11. तर 5 5 हो 11 हा ऑप्शन रॉंग आहे त्याच्यात. 5 5 आणि 11 11 ही बेरीज येत नाही. बेरीज येत नाही. हा. चालतंय, म्हणजे विसंगत पद ही आहे. हा, विसंगत चाल पत्ते आहे सर. ओके सर, येस थँक्यू. येस. हो, बरं. चला, कोण सांगताय? एक अर्ध्या मिनिटानं कोण सांगताय? चला शिकवाय. चला, कोण सांगू इच्छित आहे का? हा, शिक्षिका सांगत आहेत. शिक्षकापैकी कोण आहे का इच्छुक? हा, उत्तर जवळपास सगळेजण बरोबर सांगायला लागले. नो. यस. कोण सांगताय? अश्विनीताई, तुम्ही सांगतात का? स्वाती काळे सांगतात का तुम्ही? ओके, मी माईक ही करतो मी तुमचा. नाही, तुमचं नाही हे होत. नो, नाही होत. माईक ऑन होत नाही स्वाती. अजून कोण सांगू इच्छित आहे? सुप्रियाताई, तुम्ही सांगा मग. ओके, बरं. अश्विनीताई, तुम्ही सांगा. थांबा एक मिनिट. अरे, काय व्हायला लागले? हम्म. नाही, ओपन होत नाही. काय झालंय की प्रॉब्लेम? ठीक आहे. माईक ऑफ होत नाही. डबल एकदा मी लास्ट चान्स मी ट्राय करतो. माईक ऑफ होत नाही. नाही, नाही होत. चला, LGP. एल हो, कोण वाचतोय? कुणाचा तरी आवाज आपला ऑफ झालाय काय की बघा. LGP. LGB.
MHC M SNG SG ZP N U काय येतं रिझन काय येतं ह्याचं 12 आणि 7 14 त्याचे अर्धे केले की 7 13 आणि 3 16 त्याचे निम्म केले की 8 SG 19 आणि 7 26 26 निम्म 14 नाही होत 26 आणि 16 बरं चालेल 42 निम्म 21 ह्याला 2 न भाग दिला 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 2 न 14 ला भाग दिला 7 2 न 16 ला भाग दिला 8 बघा मधलं पद येतंय इथं मधलं पद येतंय 7 2 न 26 ला भाग दिला 13 येतंय का 13 इथं नाही येत 14 येतंय विसंगत पद आहे आणि 42 ला 2 न भाग दिला किती येतंय 21 ओके आता हे 12 राम सर येस सर रेडी सर मी येस सर 12 आणि 13 हे होमवर्क म्हणून घ्या 12-13 होमवर्क घ्या स्क्रीनशॉट घ्या पटकन गजानन कदम सर रेडी चालेल स्क्रीनशॉट घेतला ओके राम सर कंटिन्यू ओके 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 आपल्यासोबत गजानन कदम सर आहेतच त्यापूर्वी फक्त एकच मिनिट मी घेतो गजानन सर एकच मिनिट मी जास्त नाही घेतो. काही विद्यार्थ्यांना बरेच प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांचं उत्तर एका मिनिटात मी तुम्हाला देतो सगळ्यांनी लक्षात ठेवा महत्वाची गोष्ट सर्वांना प्रश्न पडतोय की नेमकी परीक्षेची तारीख कधी येईल 5 ते 10 दिवसात तुमच्या परीक्षेची तारीख अनाऊन्स होणार आहे तयार राहायचंय परीक्षेसाठी एक दुसरी गोष्ट बरेच क्लासवाले युट्यूब वाले काय करतात आयबीपीएस असू द्या आयबी बोर्ड असू द्या नाही तर एमपीएससी असू द्या नाही तर युपीएससी असू द्या कोणतीही परीक्षा असू त्याच्यातलं जे कंटेंट आहे अभ्यासक्रम आहे तो अभ्यास करणं गरजेचं आयबीपीएस परीक्षा घेते याचा अर्थ त्याची मालकी आयबीपीएस ला दिली असं नाही परीक्षा घेण्याची जी जबाबदारी आहे ती दिलेली असते परीक्षेचं जे पेपर सेट करण्याचा अधिकार जो असतो तो महाराष्ट्राची परीक्षा परिषद लागतो त्यांच्या नजरेखालून गेल्याशिवाय पेपर सेट होऊ शकत नाही आता तसं झालं तर उद्याच्या आयबीपीएस माझा असं समजा एखादी कंपनीचा डिस्कवरी स्टेट पेपर आणि गव्हर्नमेंट काय करेल त्यातले जे अधिकारी क्लास 1 क्लास 2 काय करणार लक्षात घ्या आणि बेसिक 5वी पासून का गेलंय तर आम्ही काय 5वीला का तुम्हाला 5वीचं मास्टर व्हायचंय 8वीचं मास्टर व्हायचंय 9वी 10वीचं मास्टर व्हायचंय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदनं जे पुस्तकं पब्लिश केले तेच तुम्हाला शिकवायचे आयबीपीएस पॅटर्न नुसार झालेले शिक्षक पण आपल्याकडे आहेत हरिचंद्र मुंडे सर हे दोन्ही पॅटर्न मधून पास आहेत पहिल्या पॅटर्न मध्ये मी स्वतः सिलेक्ट झालेलो आहे काळजी करू नका पहिल्या पॅटर्न मध्ये आपल्याकडे सिलेक्ट झालेले हजारो शिक्षक आहेत त्याच्यामध्ये शिकवायला तुमच्याकडे 4-5 जण आणि सेकंड आयबीपीएस मधून पॅटर्न मधून जे पास मला आयबीपीएस पॅटर्न वाटतं त्याच्यामधून सिलेक्ट झालेले पण भरपूर लोक आहेत आपल्या ग्रुपमध्ये पण आहेत नवनियुक्त शिक्षकांचा माझा ग्रुप आहे स्वतः त्याच्यात 1200 शिक्षक होते
तर पॅटर्न कोणता ही मॅटर नाही, अभ्यास तुम्ही काय करता हे मॅटर आहे. पहिल्याच दिवशी सांगितले की बी पॉझिटिव्ह. परीक्षा ही तुम्हाला किती अभ्यास केलाय, किती ज्ञान आहे याच्यापेक्षा तुम्ही किती पॉझिटिव्ह आहात शिक्षण क्षेत्रात संदर्भात शिक्षक होण्यासाठी, हे महत्वाचं आहे, हे मॅटर करतं. आता हे असं कसं होतंय का, तुम्हाला मी याच्या अगोदर 100 वेळेस सांगितलं की असं 100% होत. तुमच्या मध्ये जर शिक्षक होण्यासाठी पूर्ण पॉझिटिव्हिटी असेल तर तुम्ही शिक्षकच होता. जसं तुम्हाला मी सांगितलं की शिक्षण क्षेत्रातल्या जवळपास आता सगळ्या 7 परीक्षा बीएडच्या नंतर मी पास झालो, त्याचं कारणच ते. पॉझिटिव्ह शिक्षक आपण 100% आहेत, नाही हा शब्दच कधी नाही, तर तुम्ही शिक्षक म्हणा. आणि नुसतं वाटणं नाही तर त्याच्यानुसार पॉझिटिव्ह थिंकिंग करणं. नुसतं म्हणायचं मी शिक्षक होणार नाही, ते तर मनात रो यस आय कॅन डू इट असं म्हणा. रोज अभ्यास करा आणि जे काही असणार आहे पाठीमागची प्रश्नपत्रिका चालवून बघा, तुमच्या लक्षात येईल. दोन्ही पॅटर्नचे बघा, विशेष फरक नाही. 200 प्रश्न 2 तास वेळ, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 36 सेकंद आहेत. प्रश्नाची काठिण्य पातळी त्यावरून तुमच्या लक्षात येते, जास्त असत नाही. काठिण्य पातळीच्या संदर्भात मी तुम्हाला 3 विधानं सांगितले. पहिली गोष्ट, सामान्य पातळीचे एकदम सोपे प्रश्न 30% असतात, मध्यम स्वरूपाचे प्रश्न 40% असतात आणि उर्वरित 30% प्रश्न हे कठीण स्वरूपाचे. आणि या कठीण स्वरूपाच्या प्रश्नांना तुम्ही जर काय म्हणायचं झोंबी खेळत बसलात, भांडण करत बसलात, कुस्ती खेळत बसलात, तर तुम्हाला मार्क्स पडणार नाही. 115 मार्क वर 2022चे TITतून जिल्हा परिषद शिक्षक ओपन मधून झाले. म्हणजे बघा त्यांनी काय केलंय, 115 मार्क पडलेल्याला जिल्हा परिषदला गेलं. तुम्हाला 180 नाही घ्यायचे, अबाव 150, 15 नाही हा 50, 150च्या पुढे मार्क्स पडतील असा अभ्यास करायचा. गेलेल्या वेळेस पेक्षा यावेळेस संख्या जी आहे शिक्षक होण्याची जास्त असेल. 10,000 पहिल्या भरतीत झाले, तर दुसऱ्या भरतीमध्ये सेकंड फेज मध्ये काही होतील. तर TIT 2025 मधून परीक्षा जी होणार आहे त्याच्यातल्या जागा भरपूर असणार आहे. तुम्ही अभ्यास करा पॉझिटिव्हनेस. तुम्ही कोणताही कुठलाही करा अभ्यास पॉझिटिव्हनेस ना, तर तुम्ही 100% सक्सेस होणार. गजानन कदम सरांकडे जाऊया. गजानन कदम सर तुम्हाला गणिताचं मार्गदर्शन करत आहेत आणि रोज गणिताचा तास असणार आहे. बुद्धिमत्तेचा तर रोज होत आहे. गजानन कदम सर, कीप इट अप. नमस्कार. महाराष्ट्रातील समान भावी शिक्षकांना माझा नमस्कार. मी प्राध्यापक गजानन कदम सर, आपले पुनश्च एकदा मॅथ्सच्या क्लासमध्ये स्वागत करत आहे. आपण वेळ न दवडता डायरेक्टली आपण शिकवायला सुरू करू. काल आपण गणिताचं पहिली तासिका घेतली, त्यामध्ये आपण संख्या ज्ञान या विषयावर आपण चर्चा केलेली आहे. तर आज आपण त्यातलाच पुढचा भाग, संख्या ज्ञानामध्ये आपण नैसर्गिक संख्या पाहिल्या, पूर्ण संख्या पाहिल्या, पूर्णांक संख्या पाहिल्या, मूळ संख्या पाहिल्या. आता त्याच्या पुढच्या संयुक्त संख्या याच्याबद्दल आपण पाहणार आहेत. बोर्डकडे लक्ष द्यायचं आहे आणि सर्वांनी माझ्या क्लासला बसताना जवळ एक वही आणि एक पेन घेऊन बसा, कारण यामध्ये बरेच प्रश्न येणार आहेत. त्याचे उत्तर तुम्हाला मी विचारणार आहे, त्याचे उत्तर आपण देणे अपेक्षित आहे. तुम्ही उत्तर देतात याचा अर्थ तुम्ही 100% कॉन्सन्ट्रेटेडली तुम्ही ऐकत आहात हाच होतो. त्याच्यामुळं आणि 100% राम सरांनी आता जसं सांगितलं, तुम्ही बी पॉझिटिव्ह, तुम्ही शिक्षक होणार आहे कुठपर्यंत, जोपर्यंत होत नाही तोपर्यंत. त्याच्यामुळे तुम्ही काळजीच करू नका, पुढची सेट आपलीच आहे असं समजून अभ्यास करा. IBPS पॅटर्न असू द्या, कोणताही पॅटर्न असू द्या, बेसिक कन्सेप्ट गणिताच्या असतील, बुद्धिमत्तेचे असतील, त्याच असतात. IBPS मध्ये फक्त प्रश्न लेंदी केलेला आहे, त्यामुळे वेळ जास्त लागतो. विद्यार्थी आपले कॅपेबल आहेत, विद्यार्थ्यांमध्ये कॅलिबर आहे, फक्त प्रॉब्लेम आहे वेळेचा. आणि आपल्याला या कोचिंग मध्ये हेच शिकायचं आहे की जास्तीत जास्त सराव करून आपण जो कन्झ्युम टाइम जो आहे, आपण जेवढा टाइम घेतो एखादं गणित सोडवायला, तो मॅक्स टू मॅक्स कमी करणे. जर तो प्रश्न 1 मिनिटात सोडवत असेल तर तो 45 सेकंदात सोडवायचा, तो 45चा 30 सेकंदात आणि 30 सेकंदाचा 15 सेकंदात, एवढाच टाइम रिड्यूस केला, यश तुमचा आहे. चला आपण आपल्या विषयाकडे वळू. तर बोर्डवर ती व्याख्या लिहून दिलेली आहे. संयुक्त संख्या म्हणजे काय, आपण काल मूळ संख्या पाहिल्या. चला कालचा एक आपण किती लक्षात राहिले बघू.
एकूण मूळ संख्या किती? पटकन मला कमेंट मध्ये उत्तर द्या. एकूण मूळ संख्या किती? एक ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती? विद्या मॅम बरोबर आहे. काजल मॅम अगदी बरोबर. हे उत्तर सर्वांनी देण्याचा प्रयत्न करा. कंचन मॅम बरोबर. ठीक आहे. म्हणजे आपण जागे आहात आणि आपण लक्ष देत आहे, हा त्याचा अर्थ आहे. शीतल मॅम बरोबर आहे. ठीक आहे, गुड. 25 संख्या आहेत. मग 1 ते 100 मध्ये 25 संख्या जर मूळ संख्या असतील तर राहिलेल्या 75 संख्या संयुक्त संख्या आहेत का? तर नाही, तसं नाही. त्याचं कारण बघा, इथं बघा, नैसर्गिक संख्येमधून एक व मूळ संख्या काढल्या तर उर्वरित सर्व संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. मग किती आहेत संयुक्त संख्या? तर लक्षात ठेवा, संयुक्त संख्या 1 ते 100 मध्ये एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. बरोबर. तर स्वाती मॅम बरोबर आहे, 74 संयुक्त संख्या आहेत. प्रॉब्लेम असा आहे, मग 25 मूळ संख्या आहेत, 74 संयुक्त संख्या आहेत, तर एक कुठं सुटला? तर याचं महत्वाचं कारण आहे, एक ही जी संख्या आहे ती संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही. यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की, म्हणजे कोणत्या? बघा, मूळ संख्या किती आहेत? मूळ संख्या आहेत 25 प्लस संयुक्त संख्या किती आहेत? 74 प्लस ही एक ही संख्या आहे. आता ही एक जी संख्या आहे ना, ती संयुक्त मूळ संख्येमध्ये येते ना ती संयुक्त संख्येमध्ये येते. कोणत्याही या दोन्ही संख्येमध्ये येत नाही. म्हणून एक ही संख्या जी आहे ती संयुक्तही नाही आणि मूळही नाही. यामुळे आपल्याला मूळ संख्या 25, संयुक्त संख्या 74 हे लक्षात ठेवायचं आहे. समजलं? आणि जो एक आहे, एक बद्दल फक्त स्टेटमेंट आपण सांगणार आहे, ते म्हणजे एक ही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही. ती मूळ ही संख्या नाही आणि संयुक्त ही संख्या नाही. एवढं लक्षात ठेवा, असा प्रश्न येतो. तर चला पुढं. आता यामध्ये मूळ संख्या म्हणजे काय, तर हे आपण काल समजावून सांगितलं. संयुक्त संख्या म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये एक ही संख्या नसते आणि मूळ संख्या सोडून बाकी सर्व. आता तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा हा प्रश्न आहे, यामध्ये मूळ संख्या, यामध्ये संयुक्त संख्या कोणती? ऑप्शन सांगा. हा, ऑप्शन सांगा. ऑप्शन 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 सांगा तुम्ही. हा, संयुक्त संख्या म्हणतो तुम्ही. हा, शीतल मॅम बरोबर आहे. माधुरी मॅम बरोबर. बरेच जण कन्फ्युज होत आहेत, ऑप्शन 4 सांगतायत. तू काय ऑप्शन 4? हा, हर्षदा मॅम बरोबर, दीपाली मॅम बरोबर. ठीक. ऑप्शन 3 म्हणजे 4 ही संख्या संयुक्त संख्या आहे. लक्षात ठेवा, एक ही संख्या संयुक्त नाही, मूळ नाही. 2 ही संख्या मूळ संख्या आहे. 3 ही संख्या मूळ संख्या आहे. तर सर्वात तर 3 ही संख्या मूळ संख्या आहे. तर राहिला प्रश्न 4चा. तर 4 ही संख्या संयुक्त संख्या येते मूळ संख्या सोडून. बघा, 2 ही मूळ संख्या आहे, 3 ही मूळ संख्या आहे, 5 ही मूळ संख्या आहे.
पहिला ऑप्शन क्रमांक सी. समजलं? आता बर, कालचं जर कुणाला समजलं नसतं तर लक्षात ठेवा, ज्या संख्येला एक आणि त्याच संख्येने भाग जातो अशा संख्येलाच मूळ संख्या म्हटलं जातं. 2ला फक्त 1ने आणि 2नेच भाग जातो. 3ला पण 1ने आणि 3नच भाग जातो. 5ला 5 आणि 1नच भाग जातो. 4ला 1 भाग जातो, 2 भाग जातो, 4 भाग जातो. म्हणजे इथं सामायिक विभाज्य हे 3 आहेत. त्याच्यामुळं इथं ऑप्शन क्रमांक 4 हे संयुक्त संख्या बरोबर आहे. समजलं? समजलं असेल तर पुढं आपण जाऊ. यस, ओके, गुड. हा, सर्वात आता जो प्रश्न होता, सर्वात लहान संयुक्त संख्या डॅश डॅश सांगा. कोणती मग संयुक्त संख्या असेल सर्वात छोटी? हर्षराम बरोबर, वाद्रवान बरोबर, गुड. यस, 4 ही जी संख्या आहे ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे. मग सर्वात मोठी संयुक्त संख्या कोणती? सर्वात मोठी संयुक्त संख्या पटकन नाही, 1 ते 100 मध्ये. हा, माधुरी म्हणतात नॉट, आपण सांगू शकत नाही, पण 1 ते 100 मध्ये सर्वात मोठी संयुक्त संख्या. हा, 100 एक करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, चला. तर संयुक्त संख्या ही कन्सेप्ट तुम्हाला समजलेली असेल. आता आपण पुढे जाऊ, कारण याच्यामध्ये जास्त वेळ, हा, पहिली गोष्ट एक आहे की तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. तुम्ही जोपर्यंत पुढं ग्रीन सिग्नल देत नाही तोपर्यंत आपण जाणार नाही. तुम्हाला हे समजलं का? संयुक्त संख्या छोटी कन्सेप्ट आहे. ओके, गुड. चला, आता आता पुढच्या 2 ज्या कन्सेप्ट आहेत ह्या खूप महत्वाच्या आहेत. याच्यामध्ये कन्फ्युज होता तुम्ही. मूळ संख्या संयुक्त संख्येमध्ये विद्यार्थी कन्फ्युज होत नाही, कन्फ्युज होत आहे पुढच्या संख्येसाठी. कोणत्या? बघा, हे स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्हाला ते इझी राहील. व्हिडिओ बघताना पण ते पॉज करून बघता येतं तुम्हाला. ठीक आहे, पुढची जी संख्या आहे ते खूप महत्वाची आहे. त्याच्यामध्ये कन्फ्युज होतात विद्यार्थी आणि हे समजायला थोडीशी अवघड आहे. का? कारण त्याच्याबरोबर बाकी दुसऱ्या 2 कन्सेप्ट आहेत. चला, पुढची आहे सहमूळ संख्या. सहमूळ संख्या ज्याला इंग्लिश मध्ये को प्राईम नंबर म्हणतात आणि संयुक्त संख्येला कंपोजिट नंबर म्हणतात. ते राहून गेलं. ठीक आहे, सहमूळ संख्या, को प्राईम नंबर. मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर, को प्राईम म्हणजे सहमूळ संख्या. आता ही सहमूळ संख्या म्हणजे काय हे लक्षात ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यामध्ये विद्यार्थी कन्फ्युज होतात. त्यामध्ये विद्यार्थी जास्तीत जास्त कन्फ्युज होतात. तर आपण त्याची व्याख्या घेऊ. ज्या दोन संख्यामध्ये या 2 संख्येमध्ये एकही सामायिक विभाजक किंवा सामायिक अवयव म्हणजे सोप्या शब्द म्हणजे अवयव नसतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. आता हे समजून घ्या. हे वाचलं
गणित हा असा विषय आहे ज्यामध्ये तुम्हाला ते समजून सांगितल्याशिवाय कळत नाही. हे हा एकदा समजून सांगितलं आणि तुम्ही ग्रास्पिंग कॅपॅसिटी चांगली असेल तर तुम्ही लक्षात ठेवता. तर लक्षात ठेवा, समजून सांगावं लागतं, बघितलं तर कळत नाही. आता ही जर डेफिनेशन वाटली तर तुम्हाला लगेच कळेल असं नाही, म्हणून समजून सांगतो ते ऐका. ज्या दोन संख्येमध्ये एकही सामायिक अवयव किंवा विभाजक नसतो त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. आता सगळ्यात महत्वाचं आहे सामायिक अवयव. हे काय आहे सामायिक अवयव? हे कसं डिफाईन करायचं? उदाहरणार्थ साधी गोष्ट आहे. आता याच्यामध्ये एक महत्वाचं आहे, एक व्यतिरिक्त. एक ही संख्या आहे, याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त ही आहे. आता कसं बघा, 9 एक संख्या आहे, उदाहरणार्थ 9 एक संख्या आहे, 10 एक संख्या आहे. आता हा बरोबर आहे तुमचं. आता बघा 9 आणि 10 या दोन संख्या आहेत. या दोन संख्या समूळ संख्या आहेत का नाही चेक करायचं आपल्याला. कसं चेक करणार? बघा दोघांचे पण अवयव पाडायचे असतील तर 9 ला 2 न भाग जात नाही, 3 न भाग जातो, म्हणजे 3 त्रिक 9, 3 एक 3. अशा पद्धतीने आपण अवयव पाडतो. म्हणजे 9 चे अवयव किती आले? 3. म्हणजे तसं जर पाहिलं तर आपण 9 चे अवयव आपण लिहू शकतो. एक आहे, 3 आहे आणि स्वतः 9 आहे. आणि 10 चे जे अवयव आहेत, 10 चे जर अवयव पाहिजे असतील तर 10 चा अवयव 1 आहे, 1 न भाग जातो, 5 न भाग जातो, 10 न भाग जातो. आता याच्यामध्ये कॉमन कॉमन कोण आहे? 1 हा कॉमन आहे. मग इकडे 3 आहे, इकडे 5 आहे, हे दोन्ही कॉमन नाही आहेत. 9 10 हेही कॉमन नाही आहेत. मग राहिला 1. 1 हा फक्त एकच आहे जो सामायिक आहे, म्हणजे ज्याचा मसावी. हा बरोबर आहे, 2 न पण भाग जातो 10 ला, बरोबर आहे. परंतु हा पण सामायिक विभाज्य सामायिक नाहीये. तर एक ज्याचं उत्तर ज्याचा मसावी, ज्याचा मसावी जो असतो हा एक असतो. तर याच्यामध्ये एकच सामायिक विभाज्य आहे, बाकी कोणतेच नाहीये. त्याच्यामुळे याला सहमूळ संख्या आपण म्हणू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ 9 आणि 10 ही सहमूळ संख्या आहे, आपण असं म्हणू शकतो. समजलं? का? ओके. कोणती संख्या असेल? आता तुम्हाला दुसरी एक संख्या देतो. तिकडे जरा पाऊस सुरू आहे त्याच्यामुळं एखाद्या वेळेस आता लाईट गेलेली आहे, पण जोपर्यंत चार्जिंगचा बल्ब आहे तोपर्यंत आपण कंटिन्यू करू. ओके. तर यामध्ये तुमच्यासाठी एक प्रश्न, 2 आणि 11 या समूह संख्या आहेत का? 2 आणि 11 या समूह संख्या आहेत का? माधुरी मॅम बरोबर, हर्षदा मॅम बरोबर, माधुरी मॅम तुमचं पण बरोबर आहे, योगिता मॅम हो. तर या समूह संख्या आहेत. बर, 5 6 आणि 10 या समूह संख्या आहेत का? 6 आणि 10 ह्या समूह संख्या आहेत का? नो, माधुरी मॅम बरोबर आहे, अगदी बरोबर. तर या समूह संख्या नाहीये. हा काहींचं म्हणणं आलं एक्सप्लेन करा, तर इकडे लक्ष द्या. याच्याबद्दल पहा, 2चे अवयव किती बनतात? 2चे जर अवयव पाडले, 2चे अवयव किती आहेत? 1 आणि 2. 11चे अवयव 1 आणि 11.
क्वेश्चन याच्यामध्ये कॉमन काय आहे ते म्हणजे त्याचा कॉमन सामायिक अवयव हा एकच असला पाहिजे. म्हणून 2 आणि 11 ह्या सहमूळ संख्या आहेत. याबद्दल बोलूत आपण 6 बद्दल. 6चे अवयव, 6चे अवयव किती आहेत? 1 न भाग जातो, 2 न भाग जातो, 3 न जातो, 6 न जातो. इथे बघा 10चे अवयव, 10 ला 1 न भाग जातो, 2 न जातो, 5 न जातो, 10 न जातो. आता नीट लक्ष द्या, इथं कॉमन काय आहे? सामायिक अवयव. किती आहेत? इकडं एक आहे, इकडं आहे, म्हणजे एक कॉमन आहे आणि 2 पण कॉमन आहे. मग इथं सामायिक अवयव हे 2 झाले. पण जिथं 2 सामायिक अवयव असतील त्या ठिकाणी सहमूळ संख्या होत नाही. फक्त सामायिक अवयव एकच असला पाहिजे. 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतील तर त्या समूह संख्या नाही. आता समजलं का बघा? जर कोणाची कमेंट नाही आली तर आपण डबल समजावून सांगू. गोविंद सर अंडरस्टँड म्हणतात. ओके, आणखी कुणाला असं कुणाचा डाऊट आहे का? समजलं सर्वांना? मे बी सर्वांना समजलं नाही, कोणी म्हणत नाही. ओके, चला हे लक्षात ठेवा. सामायिक अवयव म्हणजे ज्यांनी भाग जातो आणि ते फक्त कॉमन एकच असला पाहिजे. 1 किंवा 1 पेक्षा 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतील तर ओके. तर त्यामध्ये समूह संख्या चा गुणधर्म बघा. एक समूह संख्येचा गुणधर्म असा आहे, सहमूळ संख्येचा किंवा समूह संख्यांचा मसावी हा एक असतो. आता हे मसावी ज्यावेळेस आपल्याला शिकायचं त्यावेळेस आपण पुन्हा एकदा त्याच्यावर रिव्हिजन घेणार आहे. त्याचबरोबर समूह संख्येचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा इतकाच असतो. हे पण आपण लसावी शिकताना पाहू. तर हे समजलं असेल तुम्हाला समूह संख्या. आता महत्वाचा मुद्दा दुसरा आहे. लगेच आपण इथंच घेऊ. आपण जर काही कन्फ्युज झाला तर आपण इथंच हे करू. आता आपल्याला शिकायचं आहे जोडमूळ संख्या. थोडीशी लाईट नसल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, समजून घ्या. जोडमूळ संख्या, जोडमूळ संख्येला काय म्हटलं जातं तर ट्विन प्राईम नंबर. आता हे जोडमूळ म्हणजे काय? ट्विन प्राईम नंबर जोडून आलेले. आता हा हा ते पण आहे. हर्षदा मॅम तुम्ही सांगताय ते अगदी बरोबर आहे. परंतु याच्यामध्ये थोडस समजून घेण्यासारखी गोष्ट अशी आहे, याची आपण डेफिनेशन पाहू. व्याख्या पहा. 2 मूळ काय आहे? 2 मूळ संख्येच्या दरम्यान 2 मूळ संख्येच्या दरम्यान 2 मूळ संख्येच्या 2 मूळ संख्येच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असते. फक्त एकच संयुक्त संख्या असते किंवा एकच संयुक्त संख्या असल्यास त्या
जोडमूळ संख्या म्हणतात. आता हे थोडंसं समजून घ्या. उदाहरणार्थ हे समजावून सांगतो मी तुम्हाला. उदाहरणार्थ आता सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यासाठी आपल्याला बघा, याच्यासाठी 1 ते 100 मध्ये एकूण जोडमूळ संख्या फिक्स आहे. ह्या तुम्ही पाठ केला की कन्फ्युजन क्लिअर होतं. तरी पण मी तुम्हाला त्याचं कन्सेप्ट पण क्लिअर व्हायला पाहिजे की कसं. तर बघा, उदाहरणार्थ 3 आणि 5, 3 आणि 5 या जोडमूळ संख्या आहेत. कारण बघा 3, 4, 5, 3 ही मूळ संख्या आहे, 5 ही मूळ संख्या आहे, मध्ये एकच संयुक्त संख्या आहे असं समजून घ्या. किंवा ज्यांचा फरक, दोन्हीतला फरक हा 2 असायला पाहिजे. म्हणजे 5 - 3 = 2, याचा फरक 2 असायला पाहिजे. हे लॉजिक लावा, हे लॉजिक लावा, चालतं, काही प्रॉब्लेम नाही. याच्यासाठी 2 संख्या ह्या मूळ संख्या असल्या पाहिजे. 2 संख्या मूळ असल्या पाहिजे. आता 2 संख्या मूळ ज्याच्यामध्ये फरक 2चा असायला पाहिजे, म्हणजे ह्या क्रमगतच असल्या पाहिजे. म्हणजे कोणती, ह्या 8 जोड्या मी लिहून देतो तुम्हाला. बघा, हे समजलं का? 2चा फरक असला पाहिजे. ज्या 2 मूळ संख्येमध्ये 2चा फरक आहे त्या सर्व जोडमूळ संख्या आहेत. अशा एकूण 8च जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. कोणत्या कोणत्या? पुढे पहा, बोर्डवर देतो मी. पहिली जोडी आहे 3 आणि 5. दुसरी जोडी आहे 5 आणि 7. तिसरी जोडी आहे 11 आणि 13. बघा, ज्यांचा फरक फक्त 2 येतो आहे. चौथी जोडी आहे 17, 19. 17, 19. पहिली गोष्ट, ह्या तर सगळ्या मूळ संख्या असायला पाहिजे आणि दोन्ही मधला फरक 2 असायला पाहिजे. त्यानंतर आहे 29 आणि 31. 29, 31. त्यानंतर आहे 43, 41, 43. 41, 43. त्यानंतर 59, 61, 61. आणि लास्ट संख्या आहे 71, 73. हा, बरोबर. आता हे नीट बघा, इकडे लक्ष द्या. ह्या 8 जोड्या, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ह्या 8च जोड्या आहेत आणि ह्या फिक्स आहेत. त्यामुळे कन्फ्युज व्हायची काहीही गरज नाही. आणि समजून घेण्यासाठी पहा, 3 आणि 5 या दोघातला फरक 2 आहे. 7 आणि 5 फरक 2 आहे. 11, 13 फरक 2 आहे. 19, 17 फरक 2 आहे. 31, 29 फरक 2चा आहे. 43, 41 फरक 2चा आहे. 61, 49 2चा फरक आहे. 73, 67 2चा फरक आहे. त्या 8 जोड्या फिक्स आहेत. या फक्त आपल्याला पाठ करायच्या आहेत. समजलं सर्वांना? बघा एकदा, डोळ्या खालून घाला, म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित क्लिअर होईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा, सहमूळ संख्या आणि जोडमूळ संख्या याच्यामध्ये जास्त कन्फ्युजन होतं. तर पहिल्या सुरू आपण जोड संख्या फिक्स करायच्या, डोक्यामध्ये फिक्स असायला पाहिजे की या 8 जोड्या आहेत. त्याच्यानंतर सहमूळ संख्या वेळेस विषय येईल त्यावेळेस आपल्याला त्याचा सामायिक विभाज्य काढायचा असतो. सामाजिक विभाज्य जर 1 असेल तर त्या सहमूळ संख्या आहेत. 1 जर एकापेक्षा जास्त असेल तर सहमूळ संख्या नाही. एकदम सोपं आहे. समजलं असेल सर्वांना? कमेंट कुणाची जर नसेल तर मी डबल सांगतो. कमेंट कुणाला समजलं नसेल तर मला कमेंट करा, समजलं असेल तरीही कमेंट करा. स्क्रीनशॉट मारू शकता तुम्ही. समजलं ह्या दोन्हीतला फरक? समजले सर? प्रिया मॅम. हा, गोविंद सर, येस और नो दोन्ही पण म्हणता येते.
ओके, ऑलमोस्ट सर्व रिप्लाय यसचेच आहेत. चला, ह्या दोन खूप महत्वाच्या आहेत. बाकी सगळ्याची कन्सेप्ट जी आहे बाकी सगळ्या सेपरेट सेपरेट असतात. म्हणजे नैसर्गिक संख्या, पूर्णांक संख्या या थोड्या वेगळ्या पद्धतीने आहेत, परंतु याच्यामध्ये थोडासा कन्फ्युज होता. ओके, समजलं. आता तुम्हाला बघा, कालच्या लेक्चर मध्ये सर्व सोपं वाटलं. आज थोडस कन्फ्युज, आज थोडस अवघड आहे. मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं की आपल्याला सोप्याकडून अवघडाकडे जायचं आहे. आता हे याच्यापेक्षा थोडस आता पुढची स्टेप, परिमेय संख्या आपल्याला शिकायची आहे. बोर्डकडे पहा. परिमेय संख्या मला कमेंट मध्ये सांगायचे आहे, परिमेय संख्या कोणत्या कोणत्या असतात, किंवा एक दोन परिमेय संख्या लिहून पाठवता येतात का बघा. चला, आपल्याला शिकायचं आहे परिमेय संख्या 9. परिमेय संख्या ज्याला रॅशनल नंबर म्हटलं जातं. तुम्हाला सर हे इंग्लिश मधून कशाला सांगता, आम्हाला तर परीक्षा मराठीमधून द्यायची, पण कधी कधी कन्फ्युज होतात. त्याच्यामुळं आपल्याला इंग्लिश मधला पण शब्द माहित असला पाहिजे. रॅशनल नंबर. आता याची डेफिनेशनच्या अगोदर तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की कसं आहे परिमेय संख्या. आता याच्यामध्ये दोन आहेत, एक आहे परिमेय संख्या, दुसरा आहे अपरिमेय संख्या. आता परिमेय संख्या म्हणजे काय हे पहिल्याच रूपात. परिमेय संख्या म्हणजे काय, तर ह्याचं साधा आणि सिंपल लॉजिक आहे. काय आहे, या संख्या P/Q या फॉर्म मध्ये असतात त्या परिमेय संख्या असतात. या संख्या P/Q फॉर्म मध्ये असतात, म्हणजे 1/2. हा, ज्या संख्या 1/2, 4/8, 9/15 ह्या कोणत्याही प्रकारे, किंवा -5/3, म्हणजे आता हे आपण सांगू आपण या एक तर आहे ना P/Q फॉर्म मध्ये असायला पाहिजे. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, Q इज नॉट 0. Q हा 0 असला न पाहिजे. बघा, हे दोनच रूल आहेत. एक, त्या P/Q फॉर्म मध्ये असल्या पाहिजेत, आणि दुसरं Q हा कधीही 0 नसला पाहिजे. हा Q आहे, कुणाचं कन्फ्युज होत नाही म्हणून. Q हा कधीही 0 नसला पाहिजे. तर तुम्ही म्हणलात खरं आहे, पण नीट नाही समजलं असं वाटत असेल कोणाला. बघा कसं ते सांगतो तुम्हाला. 1/2 परिमेय संख्या आहे का, आहे का, तर ह्या दोन्ही हे अटी पूर्ण करते. कसं, P/Q फॉर्म मध्ये आहे का, हो P/Q फॉर्म मध्ये आहे. आणि Q शुड नॉट बी 0, म्हणजे काय, छेद जो आहे छेद 0 नसला पाहिजे. तर इथं 2 छेद आहेत, म्हणजे ही परिमेय संख्या आहे. मग कोणते परिमेय संख्या नसते, उदाहरणार्थ 4/0 ही परिमेय संख्या नाही. का, त्याचं कारण आहे त्याचा छेद 0 आहे. त्याचा छेद 0 आहे. हा, सर्वात महत्वाची गोष्ट, हे वरचे काय असायला पाहिजे, इंटिजर्स असायला पाहिजे. इंटिजर्स तुम्हाला माहित, कोणती संख्या जरी असली, समजा आता आपण असलं -5/6 असं दिलं, तर हे परिमेय संख्या आहे का, तर हो डेफिनेटली आहे. त्याचं कारण असं आहे, हा P जो आहे हा इंटिजर्स असायला पाहिजे, तर आहे तो. आणि Q हा 0 नसायला पाहिजे, आहे. ह्या दोन्ही अटीचं पूर्ण करतो. इथं 1/0 हे आहे का, तर नाहीये. का, कारण छेद 0 आहे. समजलं. ह्या दोनच फक्त टर्म्स आहेत. P/Q फॉर्म मध्ये असायला पाहिजे, आणि Q हा 0 नसायला पाहिजे. आता तुमच्यासाठी प्रश्न, हे समजलं. आपण डेफिनेशन घेणार आहे, त्याच्यामध्ये देतो मी.
समजलं का? ओके. आता बघा तुमच्यासाठी गुगली प्रश्न आहे. बरेच जण कन्फ्युज होते. उदाहरणार्थ ही संख्या आहे 2. 2 ही संख्या परिमेय संख्या आहे का? 2 ही संख्या परिमेय संख्या आहे का? कमेंट मध्ये मला उत्तर द्या. काजल मॅम अगदी बरोबर. पूनम मॅम तुमचं पण बरोबर आहे. गोविंद सर बरोबर आहे. प्रिया मॅम बरोबर. हा, आतापर्यंत जेवढ्याने उत्तर दिले ते बरोबर आहे. फक्त काही जणांनी उत्तर दिले नाही तर त्यांच्या मनामध्ये डाऊट आहे. 2/1 हा बरोबर आहे. हा लॉजिक बरोबर आहे तुमचं. आता इथं लक्ष द्या. काही असे पण कन्फ्यूज होणारे शिक्षक आहेत जे की सर तुम्ही म्हटला होता हे P/Q फॉर्म मध्ये असायला पाहिजे. मग इथं P/Q फॉर्म मध्ये नाही ना, म्हणजे याचा अर्थ हे परिमेय संख्या नाही. तसं नाही मित्रांनो, त्याचं कारण आहे. हे P/Q फॉर्म मध्येच आहे. तुम्हाला कसं काय सर? त्याचं कारण आहे. कारण आपल्या गणितामध्ये हा प्रघात आहे की आपण एक सिंगल संख्या जरी लिहिली तरी त्याच्या खाली 1 असतो, हे आपण कन्सिडर केलेला असतो. म्हणून कोणत्याही संख्येच्या खाली 1 हा बाय डिफॉल्ट असतो, 100% असतो. त्याच्यामुळं 2/1 ही संख्या आहे आणि मग त्यामुळे P/Q फॉर्म मध्ये येत होते. आणि दुसरी गोष्ट छेद हा 0 नाहीये म्हणून हा ही परिमेय संख्या आहे, हे समजून घ्या. मग इथं 2 असेल काय, -2 असेल काय, -3 असेल काय, किती असेल काय आणि ते ओके. हे समजलं तुम्हाला? समजलं का? हे लक्षात ठेवा कधीही. आता बघा हे असं का तुम्ही म्हणता सर हे मग हा नियम कसं काय? त्याचं कारण असं आहे की समजा तुम्ही बघा आपण कोणतीही मायनसची ऋण संख्या लिहिताना आपण -3, -5, -8 लिहितो. पण धन संख्या लिहिताना +8, +3, +5, +8 असं लिहित नाही. त्याचं कारण असं आहे आपण जर 3 लिहिले तरी याच्यामध्ये प्लस हे सायलेंट असतं किंवा हे प्लस हे कन्सिडर केलेलं असतं. त्याच्यामुळे आपल्याला हे लिहायची गरज नाही. काही गणितामधले जे प्रवाह आहेत, लिहिण्याच्या पद्धती आहेत त्याच्यानुसार हे केलेलं आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. तर सिंगल कोणतंही जरी संख्या असेल, 2 असेल, 4 असेल, 5 असेल, कितीही संख्या असू द्या, त्या परिमेय संख्या असतात म्हणजे असतात. आणि हाच प्रश्न स्टेट मध्ये सीईटी मध्ये विचारला जातो म्हणून हे समजून घ्या. कळालं असेल आता? पुढे चला. आता आपण परिमेय संख्येबद्दल थोडंसं लिहून घेऊ. कोणत्याही पूर्णांक कोणत्याही पूर्णांक संख्येचा छेद 0, कोणत्याही संख्येचा छेद 0 सोडून कोणतीही पूर्णांक संख्या असेल पूर्णांक संख्या असेल त्या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. थोडी मी दिलगिरी व्यक्त करतो याच्याबद्दल की अक्षर रनिंग लिपी लिहिताना थोडस वेडवाकडं येऊ शकतं. पण फास्ट मध्ये लिहून आपल्याला कंटेंट कम्प्लीट करायचा असतो आणि कन्सेप्ट क्लिअर करायचे असते. त्याच्यामुळे याच्याबद्दल थोडीशी माफी करा. मला जर खूपच वेळ भेटला आणि मीही चांगला अक्षर काढू शकतो, परंतु आपल्याला तेवढा वेळ नसतो. आपल्याला फास्ट मध्ये कम्प्लीट करायचं असतं. त्याच्यामुळे याला आखीव रेखीवपणा आणता येत नाहीये. तसं मी बोर्डवर खूप छान पद्धतीने लिहू शकतो. कधी वेळ भेटला तर तुम्हाला
आपल्या रेग्युलर बोर्डवर लिहून दाखवतो मी, पण याच्याबद्दल माफी असावी. हा, तर उदाहरणार्थ 2 ही संख्या असेल, -5/6 असेल, 3/4 असेल, 1/2 असेल, एक्सेट्रा, अशा ETC. ओके. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये हे आपण P/Q फॉर्म मध्ये P/Q फॉर्म मध्ये असायला पाहिजे आणि Q शुड नॉट बी 0. हे लक्षात ठेवायचं, ह्या 2 गोष्टी. हे खूप महत्वाचं आहे परिमेय संख्येमध्ये. ओके. ओके अनिल सर, थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. गुड गुड. अशा जर तुमच्या कमेंट आल्या तर म्हणजे शिकवणाऱ्या माणसाला खूप जास्त आनंद होईल. तुमची जी आता कमेंट वाचली, खूप छान कमेंट होती. ओके गुड, थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. ओके. हा, आता परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आता परिमेय संख्येमध्ये 3 प्रकारच्या परिमेय संख्या असतात. आता जी आपण पाहिली ही फक्त आणि फक्त साधी परिमेय संख्या आहे. त्यात आणखी 2 परिमेय संख्या राहिल्या, त्या कोणत्या त्या आपण पाहू. तर त्या परिमेय संख्या कोणत्या? एक आहे म्हणजे ही जी परिमेय संख्या आहे 3 प्रकारामधल्या ही पहिली परिमेय संख्या म्हणजे साधी परिमेय संख्या. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या, आपण पुढच्या परिमेय संख्येकडे वळू. फक्त हे इरेज करतो मी. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता हे थोडस हार्ड लेवलला जातं, पण आपल्याला शिक्षक अभियोग्यता द्यायची आहे आणि सरकार आपल्याला 1 रुपया न भरता जर नोकरी लावत असेल तर 100% ते आपल्याला ठोकून तपासूनच घेणार आहेत. आणि आपलं ज्ञान हे असलंच पाहिजे, व्यवस्थित असलं पाहिजे. आता परिमेय संख्या ही झाली साधी परिमेय संख्या. आता आपल्याला दुसरी परिमेय संख्या याच्यातला दुसरा भाग पाहायचा आहे, ते म्हणजे दशांश परिमेय संख्या. दशांश परिमेय संख्या. दशांश परिमेय संख्या, दशांश परिमेय संख्या. आता याच्यामध्ये पहा, आता हे फक्त समजून सांगतो मी. दशांश परिमेय संख्या याच्यामध्ये काय असतं, तर दशांश परिमेय संख्या जी आहे याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. एक आहे खंडित दशांश परिमेय संख्या आणि अखंडित. आता याच्यामध्ये हे जे कन्सेप्ट आहे तो ही थोडीशी मोठी आहे. मला असं वाटतं की आज लाईव्ह पण नाहीये आणि ही जी कन्सेप्ट आहे दशांश परिमेय संख्या समजून सांगावं लागेल. त्यानंतर खंडित आणि अखंडित, हे पण खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. खंडित आणि अखंडित म्हणजे काय ते आपण मे बी उद्याच्या लेक्चर मध्ये पाहू, कारण आता वेळ खूप झालेला आहे आणि पाऊस सुरू आहे आणि चार्जिंगचा बल्ब कधी संपू शकतो. अचानक आपलं लेक्चर बंद होण्यापेक्षा आपण हे वाइंड अप केलेलं कधीही चांगलं. तर माझ्या माहितीसह आज आपण ज्या संयुक्त संख्या असतील, सहमूळ संख्या असतील, जोडमूळ संख्या असतील आणि परिमेय संख्या असतील, या 4 ज्या गोष्टी आहेत त्या 4 कन्सेप्ट आपण व्यवस्थित समजून घेतल्या असतील असं मला वाटतं. तर तुमच्या कमेंट हव्या आहेत, हे तुम्हाला 4 कन्सेप्ट समजल्या का? आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असं असेल की सर तुम्ही हे शिकवताय खरं आहे, परंतु आम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी मटेरियल काय? तर तुमच्यासाठी खास आपण गेल्या वेळेस आपण टीईटी मध्ये एक नवीन कन्सेप्ट इंट्रोड्यूस केलेली होती, ती म्हणजे गुगल फॉर्म. बऱ्याच जणांना ते माहित असेल, बऱ्याच जणांना ते माहित नसेल. गुगल फॉर्म याच्यामध्ये एकदम छान ती कन्सेप्ट आहे, छान गोष्ट आहे की गुगल फॉर्म मध्ये आपल्याला प्रश्न
लगेच टिक करता येतात आणि त्याचं उत्तर लगेच आपल्याला ज्यावेळेस फॉर्म सबमिट केला जातो लगेच आपल्याला त्याचं रिझल्ट मिळतो. तर गुगल फॉर्म मध्ये मी तुम्हाला ते मटेरियल अवेलेबल करून देणार आहे. गणिताची जबाबदारी माझी, अभ्यास करण्याची जबाबदारी तुम्ही. मी तुम्हाला मटेरियल अवेलेबल करून देईल, मी तुम्हाला गणिताच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. पण शेवटी यश तुमचं आहे, पण अभ्यास पण तुमचाच आहे. अभ्यास तुम्हालाच करायचा आहे. काही ज्या आपल्या ताई ज्या आहेत, ज्या गृहिणी आहेत, तुम्ही घर सांभाळून तुमचं सर्व डेली शेड्यूल सांभाळून तुम्हाला टेटसाठी जास्तीत जास्त अभ्यास करायचाच आहे, कारण तुम्हाला ही टेट आयुष्य बदलू शकते. गव्हर्नमेंट जॉब इट्स नॉट अ जॉब. जे गव्हर्नमेंट मध्ये आहेत त्यांना खूप जास्त माहिती आहे. तर आजचं लेक्चर कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा. बाकी आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. राम सर आहेत का? आलोय मी आलोय सर मेन होस्ट मध्ये. ओके. छान लेक्चर तुम्ही म्हणला तसं. गणिताच्या टेस्ट सोबत सर मराठीच्या एक टेस्ट ज्या तुम्ही तयार हो. केलेल्या आहेत Yes, yes, पाठवायला. definitely. I will definitely share मराठी सब्जेक्ट also. मराठीच्या टेस्ट पण मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. राम सर तुमच्यासाठी सर्व करण्यासाठी तयार आहेत. नाही नाही आपण सगळेजण मिळून भावी शिक्षण करूयात नक्कीच. फायदा होईल. एक 2 मिनिटासाठी त्यांचे माईक ओपन करावे असं मी राम सरांना रिक्वेस्ट करतो. मला यांच्या कमेंट्स जाणून घ्यायच्या आहेत आणि त्यांच्या काय. थांबा ओके आता चालू झाले का बघा एकदा. स्वतः चालू करता येतात माईक. सर तुमचं चालू करून घ्या अगोदर. चालू झालं सर ओके. माईक. ओके. तुमच्या काही प्रॉब्लेम्स आहेत का, काही अडचणी आहेत का, या पटकन 2-3 मिनिटांमध्ये शेअर करा. राम सर आहेत, मी आहे. गुड इव्हिनिंग सर. यस. प्रिया मॅम बोलते. सर ऍक्च्युली ओके. काय होतं की आमचं बीएड एमएड कम्प्लीट आहे आणि हे छोट्या छोट्या ट्रिक ज्या आहेत त्या आपण विसरून गेलेलो असतो, त्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर नसतात. तर ह्या लेक्चरनी काय होणार की आमच्या ज्या बाकीच्या काही कन्सेप्ट आहे त्या क्लिअर होणार आहेत आणि तुम्ही छान घेतात खूप लेक्चर. ओके, थँक्यू. आणि दुसरी गोष्ट आहे, आम्ही हे सुरुवातीपासून का घेतो आहे त्याचं कारण आहे की आपल्याला नवीन जर तयारी करायची असेल तर ती एबीसीडी पासूनच करावी लागते. काही कन्सेप्ट राहून गेलेले असतील तुमच्या बऱ्याच वर्ष, काही 10-10 वर्ष, 12-12 वर्ष हे बीएड करून हे कोणी आपल्या रेग्युलर लाईफ मध्ये, कोणी रेग्युलर शेड्यूल मध्ये असतो. गृहिणी झालेल्या ज्या ताई आहेत त्या पण ते आपल्या संसारामध्ये राहिलेल्या असतात. त्याच्यामुळे ह्या कन्सेप्ट डबल रिकॉल होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. फक्त एवढंच आहे की आता जे रिकॉल झालं हे तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवायचं आहे. लाईफ टाइम. येस सर, येस शुअर सर. मी 100% प्रयत्न करेल की आपल्या सगळ्या कन्सेप्ट ह्या बेसिक कन्सेप्ट ह्या क्लिअरच व्हायला पाहिजे गणिताच्या. ओके ओके, थँक्यू सर. ओके, वेलकम. आणखी कोणाला काही अडचण? हॅलो सर. यस. हा, खूप छान समजवलंय सर तुम्ही त्या कन्सेप्ट. म्हणजे ऍक्च्युली ते विसरलो होतो आपण ते आपल्या तेच काम कामकाजामध्ये आम्हाला पूर्ण. करायचं आहे. आणि ते रिव्हिजन झाल्यामुळे ते आता इथून पुढे विसरणार नाही अशी आपल्याला खबरदारी घ्यावी लागणार आहे. आणि प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. तुम्हाला हो प्रॅक्टिस सर. करावीच लागणार आहे. तुम्हाला दररोज हे चारही विषय हे तुम्हाला एकदा डोळ्याखालून घालायचेच आहेत. येस सर, येस. आपली जिद्द ठेवा की आपल्याला गव्हर्नमेंट सर्वंटच व्हायचं आहे आणि ते जिल्हा परिषद मध्ये व्हायचंय. राम सर हो सर. म्हणल्यासारखं 150च्या पुढेच आपल्याला स्कोर करायचा आहे. एनी हाऊ. येस सर. आणखी कोणाच्या काही तक्रारी किंवा सल्ला असू शकतो, सर असं नाही असं, सर तसं नाही तसं, अशाही तुम्ही तुमचं ज्या हे असतील ऍडवाइस असेल ते पण 100% आपण. हा, काजल हॅलो मॅम आपण काहीतरी म्हणतायत. हा, येस. सर टीईटी आणि हा, हॅलो सर, आवाज येत नाही आपला. हा, टीईटी आणि सीटीईटी मस्ट असतं का पासिंग झेडपी साठी? टीईटी आणि सीटीईटी. सीटीईटी नाही, हा. दोन्ही इक्वॅलेंट आहे. दोन्ही मधलं कोणतेही पास असाल तर तुम्हाला 1 ते 8 साठी हे प्रिफरन्स असतो. 1 ते 8 साठी आपल्याला टीईटी किंवा सीटीईटी पास असलंच पाहिजे.
ओके. आणि नुसतं टेट असेल तर? नुसतं टेट असेल तर, जर आता बघा नुसतं टेट कुणाला देता येतं, ज्यांचं बीएड झालेलं आहे त्यांना फक्त टेट देता येतं डायरेक्टली. ओके. डीएड वाल्याला टेट देता येत नाही जर त्यांची टीईटी किंवा सीटीईटी पास नसेल तर. ओके ओके. म्हणजे त्यांना ते क्वालिफायच नाहीत ना याच्यासाठी, टेटसाठी. हा, चालेल चालेल. थँक्यू सर. ओके, वेलकम मॅम. हॅलो. हा, आपलं नाव सर सांगा म्हणजे आम्हाला. हा, चेतना बोलते सर मी. ओके, बोला मॅम. हा, ऑडिबल आहे सर? यस यस यस. हा, तर सर पहिले थँक्यू, कारण मॅथचा खूप जास्त फोबिया आहे. म्हणजे मी जरी MSc बीएड आहे आणि सध्या मी वर्किंग पण आहे, 9th-10th क्लासेसला मी सायन्स हा विषय शिकवते, पण स्टील मॅथचा जो फोबिया आहे प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये, मॅथचे बेसिकही असेल ना, तर मी लिटरली म्हणजे आजच्या एक्सपिरियन्स नंतर सांगू शकेल की कॉन्फिडन्स तुम्ही बूस्ट करताय मॅथच्या साठी, बेसिक कन्सेप्ट साठी. आणि मी आजपर्यंत खूप वेळेस ठरवलं की मी बेसिकचे काही 4th-5वीचे मुलाचे वगैरे पुस्तकं बघेल मॅथचे, पण स्टील मला त्याचाही अभ्यास घेताना फोबिया जाणवतो माझा. बट सर हे जे असं कॉन्सेप्ट जे तुम्ही क्लिअरन्स करतायत ना, सो मला आता कॉन्फिडन्स वाटतोय की मी ह्या वेळच्या टेट मध्ये किंवा इथून पुढच्या टेट मध्ये ना, मॅथचे क्वेश्चनला कधीच ऑप्शनल म्हणून बस एक जैसे तुक्के मारून येतो त्या पद्धतीने करणार नाही. म्हणजे एक ऑनेस्ट ओपिनियन सांगते सर माझं, कारण मला बाकी सारे सब्जेक्ट मध्ये मी करेल प्रिपरेशन, बट ओके, मॅथचं करेल तुम्ही आता. जो शब्द वापरला फोबिया, डेफिनेटली गणिताचा फोबिया असतो. पण आपण शिक्षक आहेत आणि आपल्याला हेच करायचं आहे की आपल्या फोबिया कॅन्सल करायचा आहे, की फोबिया काढून टाकायचा आहे. आणि गणिताच्या कन्सेप्ट लक्षात ठेवा, तुम्ही जरी पुस्तक वाचलं तरी कळत नाही, त्याच्यासाठी समजूनच घ्यावं लागतं. मग ते पुन्हा शिक्षकाकडून समजून घ्या किंवा युट्यूब वगैरे सर्च करा, पण समजून घ्या. समजून घेतल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करा, ती कन्सेप्ट कधीही तुम्हाला आयुष्यभर कधी इरेज होणार नाही, लक्षातून जाणार नाही. आणि दुसरी गोष्ट, तुमचा जो कॉन्फिडन्स आहे मॅम, हा कॉन्फिडन्स 100% ठेवा. तुम्ही कनेक्ट राहा आपल्याशी. आपल्याला टेट मध्ये 100%, ह्या बॅच मध्ये जेवढे विद्यार्थी आहेत ते जिल्हा परिषदेमध्ये असावेत. आणि जर हे शक्य झालं, हे आपण राम सर वगैरे आम्ही प्रयत्न करणारच आहेत, हे शक्य झालं ना, आपल्यासारखे भाग्यवान आम्ही. सर मी लास्ट टाइमच खरं राम सरांच्या म्हणजे ग्रुपमध्ये जॉईन होणार होते, बट आय डोंट नो टेट आणि सीटेट मध्ये काय झालं, मी नाही जॉईन होऊ शकले. बट आत्ताची ऑपॉर्च्युनिटी मला मिस करायची नव्हती, कारण मी ऑलरेडी टेट लास्ट क्लिअर केलेली आहे. 116 मार्क्स होते मला, पण फक्त व्हेरी गुड. सीटेट आणि टेट मुळे माझं काम नाही आणि झालं मे बी. तुमचं BSc MSc आहे, त्याच्यामुळे तुम्ही गणिताबद्दल पॉझिटिव्ह राहा, तुम्हाला सर्व येतं. तुमचा जो IQ असतो ना, हा खूप हाय असतो, आम्हाला माहिती ह्या सगळ्या गोष्टी. सायन्स MSc BSc करणारे हे खूप IQ चांगले असतात, त्याच्यामुळे तुम्ही बिंदास राहा. तुम्हाला गणिताच्या सर्वच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील. कधीही जरी तुम्हाला काय वाटलं तरी आम्ही सर्वजण, आमची टीम तुमच्यासाठी अवेलेबल आहे. सर थँक्स अ लॉट होल टीम, तुम्ही राम ओके, सर आणि अजून पण सुहास सर वगैरे. थँक्यू सर. यस, ओके, वेलकम मॅम. आणखी कोणी आहे का जे बोलू इच्छिता? कोणाच्या काही अडचणी असू शकतात, कारण हे वन वे कम्युनिकेशन असून आणि आपण शिक्षक आहेत, आपल्याला अडचणी सांगायला काहीच वाटायला न पाहिजे. अडचणी उद्याच्याला पुन्हा अजून सांगतील काही. यस शेवटचे 10 डेफिनेटली. उद्या पण आपण संवादासाठी घेऊया हवं तर, मी पण असेल. यस थांबूयात का मग? यस डेफिनेटली. कुणाचं काही कमेंट हॅलो नसेल तर यस कोणतरी एक आहेत मॅम. प्रिया मॅम बोलते सर. बोला मॅम. सर आपण हे जे क्लास लावले तसे सेट एक्झामचे क्लास आहेत का, म्हणजे तुमच्या ओळखीचे असे? आता सेटचे फॉर्म सुटलेत तर. राम सर याच्याबद्दल थोडस जास्त माहिती सांगू शकतात. राम. शिवदास मुंडे सर म्हणून आहेत, त्यांचा नंबर तुम्हाला मी शेअर करेल नंतर, मला पर्सनली मेसेज. ओके सर, ओके, थँक्यू सर. ओके ओके, एंड करूया मीटिंग. यस यस. बोला. गुड नाईट एव्हरीबडी. तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. जसं पंडित जवाहरलाल नेहरू पहिल्या भाषणामध्ये म्हणले होते, सगळं जग झोपलेलं आहे पण आता आम्ही जागे झालेलो आहे, तसं TETच्या सर्व शिक्षकांनी कमी झोपा, जास्त अभ्यास करा. गुड नाईट एव्हरीबडी.